लाखांदूर तालुक्यातील किन्ही गुंजेपार येथील अनाथ आणि पीडित कुटुंबावर ओढवलेल्या संकटानंतर ग्रामपंचायत प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे त्यांच्या हक्काचे घरकुल रद्द झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। या अन्यायाविरोधात संबंधित कुटुंबाने तहसीलदार वैभव पवार यांच्या कार्यालयामध्ये धाव घेऊन मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन सादर केलं असून न्याय न मिळाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा देखील दिलाय। गट ग्रामपंचायत किन्ही गुंजेपार येथील कवळू सोनटक्के यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले होते, मात्र त्यांचे आकस्मिक निधन झाले। त्यानंतर काही महिन्यात त्यांच्या पत्नीचाही सर्पदंशामुळे मृत्यू झालाय। एकाच वर्षात 2 सदस्यांचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त झालं असून त्यांच्या मागे काजल, संजीवनी आणि कोमल या 3 निराधार मुली उरल्या आहेत। या दुःखद परिस्थितीतही ग्रामपंचायत प्रशासनाने कोणतीही चौकशी न करता 20 मे रोजी लाभार्थी इच्छुक नाही असं नमूद करून घरकुल रद्द केल्याचा आरोप आहे। यामुळे या मुली बेघर झालेल्या आहेत, सध्या गवताच्या झोपडीमध्ये जीवन जगत आहेत। या अन्यायाविरुद्ध ग्रामस्थांमध्ये संताप असून संबंधित कुटुंबाने घरकुल तातडीने मंजूर करावे आणि जबाबदार ग्रामसेवकावर कारवाई करावी अशी मागणी निवेदनामधून करण्यात आली आहे। अन्यथा उपोषणाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। मच्छिंद्र मावळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, लाखांदूर। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।